सकाळी कोमट पाणी पिण्याने पोट पूर्ण साफ होते का? तर याबद्दल आज आपण डिटेलमध्ये पाहूया. दररोज सकाळी उठल्यावर तुम्ही कोमट पाणी पिता, कारण कोणीतरी सांगितलं असेल सकाळी कोमट पाणी पिल्याने पोट तुमचं पूर्ण साफ होतं. काही लोक तर असा दावा करतात की फक्त कोमट पाणी पिण्याने वर्षानुवर्ष कॉन्स्टिपेशन देखील दूर होऊ शकतं. पण एक प्रश्न विचारूया, जर इतकंच सोपं असतं तर कॉन्स्टिपेशनसाठी औषधांची किंवा डॉक्टरांची गरज का पडली असती? मग खरंच सकाळी कोमट पाणी पिण्याने पोट पूर्ण साफ होतं का? की हा आणखी एक लोकप्रिय हेल्थ मिथ आहे? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं विज्ञान समजून घेणार आहोत आणि शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे की कोमट पाणी कोणत्या लोकांसाठी खरंच फायदेशीर ठरू शकतं आणि कोणासाठी नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशियोला विशेषज्ञ, ॲनोरेक्टल सर्जन, हिंदू वेलनेस पाईल्स स्पेशालिटी लेझर हॉस्पिटल पिंपळे सौदागरमध्ये मी कार्यरत आहे. पाईल्स फिशर, कॉन्स्टिपेशन आणि पचनसंस्थेशी संबंधित अनेक समस्यांमध्ये लोक अनेक घरगुती उपाय करून पाहतात. त्यापैकी सर्वात जास्त लोकप्रिय उपाय म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे. आज आपण पाहणार आहोत की यामध्ये किती तथ्य आहे आणि किती गैरसमज आहे. आपल्या घरात, सोशल मीडियावर किंवा हेल्थ व्हिडिओमध्ये तुम्ही हे नक्की ऐकलं असेल, दिवसाची सुरुवात कोमट पाण्यानेच करावी. हा सल्ला चुकीचा नाहीये, पण अनेक लोक त्याचा अर्थ चुकीचा समजतात. म्हणजे काय? त्यांना वाटतं की कोमट पाणी म्हणजे कॉन्स्टिपेशनचा रामबाण उपाय आहे आणि इथेच सर्वात मोठा गोंधळ सुरू होतो. कारण कोमट पाणी शरीरात काही चांगले परिणाम नक्की करतो, पण ते नेमकं काय करतं हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम पाहूया कोमट पाणी शरीरात काय करतं. रात्री झोपल्यानंतर अनेक तास आपण पाणी घेतलेलं नसतं. सकाळी पाणी प्यायल्याने शरीराला हायड्रेशन मिळतं. हे हायड्रेशन आपल्याला पचन संस्थेसाठी महत्त्वाचं असतं, कारण शरीरात पाण्याची कमतरता असेल तर शौच अधिक कठीण होऊ शकतं. त्यामुळे कोमट पाणी महत्त्वाचं असतं. आता कोमट पाण्याबद्दल बोलूया. कोमट पाणी पिल्याने काही लोकांना पोट हलकं वाटू शकतं. काही लोकांमध्ये आतड्यांची हालचाल, बॉवेल मुवमेंट थोड्या प्रमाणात उत्तेजित करू शकतं. यामुळे सकाळी शौचास जाण्याची इच्छा निर्माण होऊ शकते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. हे परिणाम प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखेच किंवा समान असतील असं नाही. काही लोकांना स्पष्ट फायदा जाणवतो तर काही लोकांना विशेष जाणवत नाही. याचं कारण काय? बॉवेल मुवमेंटवर परिणाम करण्यासाठी आपल्या आतड्यांमध्ये गॅस्ट्रोकोलिक नावाचा रिफ्लेक्स असतो. ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. सकाळी उठल्यानंतर किंवा काही खाल्ल्यानंतर आतड्यांची हालचाल वाढू शकते. पाणी पिणं हे देखील या प्रक्रियेला काही प्रमाणात मदत करू शकतं. म्हणून अनेक लोकांना कोमट पाणी पिल्यानंतर शौचास जाण्याची इच्छा होते. याचा अर्थ असा नाही की कोमट पाणी आतड्यांमध्ये जाऊन जमा झालेला जो मल असतो तो वितळतो किंवा धुवून काढतो. हा एक अतिशय सामान्य गैरसमज आहे. आपली पचन संस्था अशा पद्धतीने काम करत अजिबात नाही. खरं तर पोट साफ होणे हे अनेक गोष्टींवर अवलंबून असतं. तुमच्या आहारात फायबर किती आहे, तुम्ही पिणारं पाणी किती आहे, तुमच्या शारीरिक हालचाली किती आहे, तुमची झोप किती होते. काही वेळास वैद्यकीय समस्याही असू शकतात. ह्यामुळे पण सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत. म्हणून फक्त कोमट पाणी पिण्याने कॉन्स्टिपेशन पूर्णपणे बरा होईल अशी अपेक्षा ठेवणं योग्य नाही. आता आपण पाहूया मिथ वर्सेस सायंटिफिक फॅक्ट्स काय आहे. आता काही लोकप्रिय समजुती तपासून पाहूया. मिथ नंबर 1, कोमट पाणी पिण्याने आतड्याचा सगळा मल बाहेर पडतो. कोमट पाणी हायड्रेशन सुधारू शकतं आणि बॉवेल मुवमेंट जी आहे त्यालाही मदत करू शकतं, पण ते आतड्यांची सफाई करत नाही. मिथ नंबर 2, कॉन्स्टिपेशनसाठी कोमट पाणी हा सर्वोत्तम उपचार आहे. कॉन्स्टिपेशनच्या उपचारामध्ये फायबर, पाणी, व्यायाम आणि काही वेळा औषधं यांची भूमिका अधिक महत्त्वाची असते. मिथ नंबर 3, जितके जास्त गरम पाणी पिऊ
तितका जास्त फायदा होईल. फॅक्ट काय आहे याच्यामध्ये, अति गरम पाणी पिणं उलट घशाला किंवा अन्ननलिकाला त्रासदायक ठरू शकतं. म्हणून नेहमी सुरक्षित आणि आरामदायी तापमानाचंच पाणी घ्यावं. माझा सल्ला काय असेल, जर तुम्हाला सकाळी कोमट पाणी प्यायल्याने बरं वाटत असेल तर नक्की घ्या, ज्यामध्ये काहीच गेर नाही किंवा काहीच अडचण नाही. पण त्यामध्ये चमत्कारिक उपाय म्हणून पाहू नका. त्याऐवजी दिवसभर पुरेसं पाणी प्या, फायबरयुक्त आहार घ्या, फळ, भाज्या आणि संपूर्ण धान्यांचा समावेश नक्की करा. नियमित व्यायाम किंवा एक्सरसाइज करा आणि शौचाची वेळ नियमित ठेवा. याचा कॉन्स्टिपेशनवर अधिक सकारात्मक परिणाम होतो. तर याचा सगळ्यांचा जर सार काढायचा किंवा कन्क्ल्युजन काढायचं तर काय म्हणाल, तर मित्रांनो, सकाळी कोमट पाणी पिणं ही चांगली सवय असू शकते. ते हायड्रेशन सुधारण्यास मदत करू शकतं. काही लोकांमध्ये बॉवेल मुवमेंटलाही चालना देऊ शकतं. ते पोट पूर्णपणे साफ करत नाही किंवा कॉन्स्टिपेशन पूर्णपणे बरा करतं असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा नाही. म्हणून कोमट पाण्याचा फायदा घ्या, पण त्याला चमत्कार समजू नका. जर तुम्हाला वारंवार कॉन्स्टिपेशन होत असेल, शौचास खूप जोर लावावा लागत असेल किंवा त्यासोबत काही इतर लक्षणं असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा नक्की सल्ला घ्या. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक वैज्ञानिक माहितीसाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.